विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस गायधने, असिस्टंट प्रोफेसर महात्मा गांधी आर्ट सायन्स अँड लेट NP कॉमर्स कॉलेज आरमोरी डिस्ट्रिक्ट गडचिरोली, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये जो कोर्स आहे ज्याचं नाव आहे BCom. तर BComची जी थर्ड सेमिस्टर आहे त्या थर्ड सेमिस्टरला एक सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे कंपनी लॉ. थर्ड सेमिस्टरला कंपनी लॉ आहे आणि सेकंड म्हणजे नेक्स्ट जो फोर्थ सेमिस्टर आहे, फोर्थ सेमिस्टरला सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे. तर असं CLSP हा जो सब्जेक्ट आहे हा थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये म्हणजेच तसे तर 7 सब्जेक्ट असतात BCom थर्ड सेमिस्टरला. थर्ड म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा जर विचार केला, फर्स्ट इयरला 7 सब्जेक्ट आणि सेकंड इयरला 7 सब्जेक्ट. 7 सब्जेक्ट म्हणजे 2 लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे रिलेटेड जवळपास 5 सब्जेक्ट आहेत. म्हणजे 5 सब्जेक्ट कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे आणि 2 लँग्वेज सब्जेक्ट मराठी इंग्लिश. ठीक आहे. तर या पद्धतीने जवळपास 7 सब्जेक्ट, 7 विषयांचा अभ्यासक्रम BCom फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असतो. तर आपण पाहत आहोत सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टर. तर थर्ड सेमिस्टरला काय काय आहे? कंपनी लॉ हा एक सब्जेक्ट आहे. या विषया व्यतिरिक्त कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते बघून घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं मराठी, हिंदी, इंग्लिश, ठीक आहे, या प्रकारच्या काही लँग्वेज सब्जेक्टसुद्धा आहेत. आणि त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, कंपल्सरी इंग्लिश, कंपनी लॉ, मॉनिटरी इकॉनॉमिक्स पेपर 1, कॉर्पोरेट अकाउंटिंग. त्याच्यानंतर ग्रुप मध्ये म्हणजेच त्याच्यामध्ये आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मध्ये आहे बँकिंग, इन्शुरन्स. अशा प्रकारचे काही सब्जेक्ट आहेत. तर जो आपला सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट म्हणजे CLSP हा तुम्हाला कंपनी लॉ. ठीक आहे, एक मिनिट. हा बघा कंपनी लॉ. या कंपनी लॉमध्ये तुम्हाला हप्त्याचे 5 पिरियड असतात. त्याचं क्रेडिट 4चा क्रेडिट आहे. ठीक आहे. 80 मार्क्स आणि 20 मार्क्स तुमचे होम असाइनमेंट म्हणजेच काम आपण त्याला एक्सटर्नल तुमचे जे व्हॅल्युएशन टीचर करत असतो त्याचं एक्सटर्नल व्हॅल्युएशन 20 मार्क्सचं. 80 मार्क्सचं तुमचं थिअरीचा पेपर असेल. ठीक आहे. तर असं 100 मार्क्सचा पेपर याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करणे आवश्यक आहे आणि पासिंग मार्क्स हे 40 आहेत. ठीक आहे, म्हणजे 40% पासिंग आहे. तर या पद्धतीने हा तुमचा सिलेबस आहे. म्हणजे सॉरी, सिलेबसचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर आहे. यानुसार तुमची मार्किंग आणि तुमचा जो सिलेबस आहे म्हणजे हे 7 सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. तर तुमचा हा जो आहे एक ऑप्शनल सब्जेक्ट. तर ऑप्शनल सब्जेक्ट ग्रुप E, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप Dमध्ये. तर तुमच्या आवडीने तुम्ही तुमचा तो सब्जेक्ट निवडू शकता. कॉलेज काय निवडतो आणि कशा पद्धतीने निवडतो, कॉलेजचं जो ऑप्शनल सब्जेक्टचा एक ग्रुप निवडला जातो आणि त्या ग्रुपनुसार टीचर अवेलेबल करून देण्यात येतो. ठीक आहे. तर आपल्या महात्मा गांधी कॉलेजमध्ये डी ग्रुप निवडण्यात आलेला आहे. बी ग्रुप निवडण्यात आलेला आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ग्रुप बीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला HRD सब्जेक्ट आहे, सेकंड इयरला OB आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर. इथे दिलेला आहे बघा. ठीक आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. बाकी सब कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा हा सिलेबस असणार आहे. आता आपण जाऊया आपला जो सब्जेक्ट आहे कंपनी लॉ त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. त्याच्या सिलेबसबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. तर हा आहे तुमचा सिलेबस कंपनी लॉ. ठीक आहे, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. सिलेबस BCom सेकंड इयर, कंपनी लॉ सेमिस्टर थर्ड. ठीक आहे. याच्यामधील थोडीशी इन्फॉर्मेशन समजून घ्या. थिअरी मार्क्स 80 मार्क्स मी अगोदरच सांगितलं. इंटरनल असाइनमेंट मार्क्स 20 मार्क्स. तर या पद्धतीने तुमची मार्किंग असेल. लेवल ऑफ नॉलेज, बेसिक नॉलेज हा तुमचा लेवल असेल आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्शनल अँड अंडरस्टँडिंग ऑफ फंडामेंटल्स ऑफ कंपनी लॉ अँड प्रोसिजर रिक्वायरमेंट टू इम्पॅक्ट स्किल्स इन लॉ याच्या संदर्भामध्ये काही इन्फॉर्मेशन डेव्हलप करणे आणि कन्सेप्शनल नॉलेज डेव्हलप करण्याचं हा एक उद्दिष्ट ठेवून हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे. याचं आता थोडंसं सिलेबसबद्दल बघूया.
युनिट नंबर फर्स्टमध्ये तुमचा काय सिलेबस आहे या सब्जेक्टमध्ये, कंपनी लॉमध्ये, आणि त्याच्यापासून तुम्हाला काय आउटकम मिळत आहे, काय तुम्हाला त्याचं बेनिफिट्स मिळत आहे, काय तुम्हाला त्याचं उपयोग होऊ शकतो इन फ्युचर, किंवा ॲज अ स्टुडंट म्हणून एक कॉमर्सचं स्टुडंट म्हटल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचं नॉलेज या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. त्यासाठी तुम्हाला थोडंसं बघावं लागेल की तुमचं सिलेबस काय आहे. तर सिलेबस जो कंपनी लॉचा जो सिलेबस आहे बघा, पहिला युनिट नंबर फर्स्ट. युनिट नंबर फर्स्ट आहे जॉईंट स्टॉक कंपनीज. जॉईंट स्टॉक कंपनी मराठीमध्ये त्याला म्हणतात संयुक्त स्कंध प्रमंडळ. तर संयुक्त स्कंध प्रमंडळ म्हणजेच काय, त्याचं मिनिंग, त्याचं नेचर, ठीक आहे, त्याचे प्रकार, म्हणजे काइंड्स ऑफ कंपनीज. मग त्याचे प्रकारमध्ये मग प्रायव्हेट कंपनी आला, पब्लिक कंपनी आला, ठीक आहे, याचे प्रकार आहेत. होल्डिंग कंपनीज आहे, सबसिडरी कंपनीज आहेत. तर हे जे प्रकार आहेत हे सगळेच्या सगळे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत यामध्ये. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय आहे, ही एक बेसिक नॉलेज आहे. कशाच्या संदर्भामध्ये, कंपनीच्या संदर्भामध्ये. तर तो बेसिक नॉलेज या तुमच्या पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर कंपनीचं निर्मिती, कंपनीची जी काम आपण फॉर्मेशन आहे, ती कंपनीची इस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना आहे, ती स्थापना कशी करायची किंवा निर्मिती कशी करायची, त्या संदर्भामधील हा एक प्रकरण आहे, प्रकरण नंबर सेकंड, पहिल्या युनिटमधलाच दुसरा प्रकरण. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ कंपनीज. ठीक आहे. या प्रकरणामध्ये तुम्हाला त्याचे स्टेजेस, कॉजेस, म्हणजे फॉर्मेशन कसं करायचं त्या संदर्भामधील, आणि कंपनीचे फंक्शन, प्रमोटर्स, मिनिंग, प्रमोटर्स कशाला म्हणतात, त्याचं मिनिंग, त्याचे प्रकार, त्याचे फंक्शन, लॅबिलिटीज ऑफ प्रमोटर्स, त्याची काय देयता असते प्रमोटर्सची. तर या संदर्भामधील सगळी इन्फॉर्मेशन. प्रमोटर म्हणजे आपण ज्याला म्हणू प्रवर्तक, मराठीमध्ये त्याला प्रवर्तक म्हणतात. ठीक आहे. तर तो प्रवर्तक म्हणजे ज्याला सगळ्यात अगोदर आयडिया येते की कंपनी निर्माण करण्याची, ज्याला आयडिया येते, ज्याच्या डोक्यामध्ये जे शिजतं आहे, तो व्यक्ती म्हणजेच प्रमोटर. ठीक आहे. तर तो प्रमोटर कसा असतो, त्याचे प्रकार काय काय असतात, ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिट नंबर फर्स्टमध्ये शिकायला मिळेल. त्याच्यानंतर युनिट नंबर सेकंडमध्ये काय आहे, तर युनिट नंबर सेकंडमध्ये बघा, मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजेच एक प्रकारचं एक घटना असते. जसं आपल्या देशाची घटना आहे, संविधान आपण ज्याला म्हणतो, त्याचप्रमाणे कंपनी तयार करण्यासाठी एक घटना असते. त्याला आपण घटनापत्रक म्हणतो. तर त्या घटनापत्रकालाच मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणतात. आता त्या घटनापत्रकामध्ये काय असतात, तर त्याच्यामध्ये काही नियम असतात, काही लॉ असतात, काही संविधानिक बाबी असतात, ज्याच्या काही उद्दिष्ट असतात. त्या उद्दिष्टानुरूप तुम्हाला तुमची कंपनी चालवायची असते. तर त्याचं मिनिंग काय आहे, इम्पॉर्टन्स काय, नेचर काय आहे, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात त्या मेमोरंडममध्ये, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला युनिट नंबर सेकंड म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजेच ज्याला आपण नियमावली म्हणतो. म्हणजे काही अंतर्गत बाबी ज्या आहेत किंवा अंतर्गत काही निर्णय आहेत, ते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. तर किंवा निर्णय असतात, काही अंतर्गत शिस्त असते, त्याच्या संदर्भामध्ये जे काही नियम असते, त्या नियमाच्या पूर्ण एकत्रीकरणाला नियमावली असे म्हटले जाते. त्याच्यामध्ये अंतर्गत निर्णय घेतले जातात, परंतु ते निर्णय घटनापत्रकानुसारच घेतलेले असतात. ठीक आहे. परंतु ते रोजचे म्हणजे नियमावली एक रोजचं जो तुमचं प्रशासन आहे, तो प्रशासन अजून चांगल्या पद्धतीने व्हावं किंवा त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची गडबड होऊ नये, तर ते सर्व साध्य करण्यासाठी एक नियमावली बनवण्यात येते. आणि घटनापत्रक, त्याच्यामधल्या प्रत्येक बाबी, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी, घटनापत्रकाचा जर विचार केला, तर घटनापत्रकाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, तर ते सगळ्याच्या सगळं, जसं आपण घटनेमध्ये काही बदल करायचा असेल, संविधानामध्ये जर काही बदल करायचा असेल, तर आपल्याला लोकसभेमध्ये एक विषय मांडावा लागतो, तो कायदा पारित करावा लागतो, ठराव मंजूर करावा लागतो, राज्यसभेमध्ये ठराव मंजूर करावा लागतो. तशाच प्रकारचं असते मेमोरंडमसुद्धा, तोच तशाच पद्धतीने बनवण्यात येते. त्याच्यामधल्या सगळ्या बाबी, सगळ्या गोष्टी समजून सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात, त्याच्यावर सर्व सभासदांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घेतल्यानंतर ते तुमचं मेमोरंडम बनत असते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबी, त्याच्यामध्ये या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे, याचं संपूर्ण नॉलेज तुम्हाला युनिट नंबर सेकंडमध्ये, म्हणजे एखादी कंपनी तयार करण्याकरिता कंपनीचं घटनापत्र कसं बनवायचं, त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात, काय काय कंटेंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करणे आवश्यक आहे, या सगळ्या बाबी, त्याचप्रमाणे
काय नाव म्हटलं आपलं, नियमावली म्हणजेच काय, नियमावलीमधले काय कंटेन असते, काय काय गोष्टी असतात, नियमावलीमध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात, घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये काय फरक आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला युनिट नंबर सेकंडमध्ये अभ्यासाला मिळतील. त्याच्यामध्ये युनिट नंबर सेकंडमध्ये प्रॉस्पेक्ट हा एक प्रकारचं माहितीपत्रक असते. तर त्या माहितीपत्रकाचे डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्ट्स, ठीक आहे, त्याच्या कंडिशन्स फॉर द इश्यू ऑफ प्रॉस्पेक्ट इश्यू करताना काही कंडिशन्स असतात. ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत या प्रॉस्पेक्ट्स रिलेटेड सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासाला मिळतील युनिट नंबर सेकंडमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा फर्स्ट अँड सेकंड युनिटचं जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं लक्षात येते की जॉईंट स्टॉक कंपनी कशाला म्हणतात, त्याचं मिनिंग काय आहे, त्याच्यानंतर कंपनीची निर्मिती कशी करायच्यात, काय स्टेजेस आहेत, काय प्रोसिजर्स आहेत, त्या सगळ्या बाबी. त्याच्यानंतर युनिट नंबर सेकंडमध्ये मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, त्याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच माहितीपत्रक, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या 2 युनिटच्या माध्यमातून मिळत असते. आता या 2 युनिटच्या माध्यमातून तुम्हाला काय आउटपुट किंवा काय तुमचं आउटकम्स या कोर्सच्या माध्यमातून होईल. तर एक एक मुद्दा समजून घेऊया. तर तुम्हाला आउटकम्स काय मिळू शकते, तर स्टुडंट गेट बेसिक्स नॉलेज अबाउट जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीबद्दलची जी काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज स्टुडंटला मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड स्टुडंट विथ एक्सप्लेनेटरी नॉलेज अबाउट व्हॉट इज जॉईंट स्टॉक कंपनीज, इट्स नेचर, टाईप, मेरिट्स अँड डिमेरिट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे काय, त्याचे स्वरूप कशा प्रकारचं असते, त्याचे प्रकार काय आहेत, ठीक आहे, त्याचं सगळं नॉलेज तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळेल. त्याच्यानंतर द स्टुडंट्स आर गिव्हन कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द फॉर्मेशन प्रोसेस ऑफ द कंपनीची निर्मिती आहे त्या निर्मितीच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. त्याच्या स्टेजेस, निर्मितीच्या काही 4 टप्पे असतात, 4 अवस्था असतात, त्या 4 अवस्थेमधून आहे ना, म्हणजे सुरुवातीची प्रारंभन अवस्था किंवा प्रवर्तन अवस्था म्हणून, त्याच्यानंतर दुसरी अवस्था भांडवल उभारणीची अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, अशा जवळपास 4 अवस्था असतात. तर त्या 4 अवस्थेमधून तुमची कंपनी जात असते, ही सगळी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना मिळत असते. हा त्याचा एक आउटकम्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर नंबर 3 प्रोव्हाइडेड कन्सेप्शनल नॉलेज टू स्टुडंट अबाउट होल्डिंग कंपनी, पब्लिक कंपनी, सबसिडरी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, पब्लिक कंपनी आपण ज्याला म्हणतो, या सगळ्या कंपनींच्या संदर्भामधील जे काही कन्सेप्ट आहे, कन्सेप्शनल नॉलेज आहे, संकलनात्मक ज्ञान आहे, ते सर्व व्याख्यात्मक नॉलेज आपण ज्याला म्हणतो, व्याख्यात्मक ज्ञान म्हणतो, ते सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना या कोर्सच्या माध्यमातून प्राप्त होत असते. त्याच्यानंतर शेवटचं आहे स्टुडंट्स आर प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन अबाउट मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन एक्सेट्रा ॲज गिव्हन इन द सिलेबसमध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला घटनापत्रक, माहितीपत्रक किंवा नियमावली याच्या संदर्भामधलं सगळं जो इन्फॉर्मेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन मिळते, त्याचं नॉलेज मिळत असते. हा त्याच्यातलं काही आउटकम्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा काय शिकायला मिळू शकते, तर तिसऱ्या युनिटमध्ये कन्सेप्ट ऑफ कॅपिटलचे प्रकार, कॅपिटल कशाला म्हणतात, त्याचं क्लासिफिकेशन, काइंड्स ऑफ शेअरचे प्रकार आहे ना, प्रिफरन्स शेअर असतील किंवा इक्विटी शेअर असतील, हे मुख्य 2 प्रकार आहेत, परंतु त्याचेसुद्धा प्रकार पडतात. म्हणजे प्रिफरन्स शेअरचे सुद्धा जवळपास 7-8 प्रकार पडत असतात. ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये मिळेल. ठीक आहे. इक्विटी बघा इथे, शेअर ऑफ कॅपिटल, प्रोसिजर ऑफ द इश्यू ऑफ शेअर, बोनस शेअर, अथॉराइज शेअर, पेडअप कॅपिटल वगैरे आपण ज्याला म्हणतो ना, पेडअप कॅपिटल, अथॉराइज कॅपिटल, ठीक आहे, काइंड्स ऑफ शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये शिकायला मिळेल. त्याच्यानंतर शेअर अलॉटमेंट आणि शेअर सर्टिफिकेट. शेअर अलॉटमेंट कशा पद्धतीने करण्यात येते, ठीक आहे, शेअर सर्टिफिकेट कशा प्रकारचे असते, त्याची मिनिंग, त्याचं काय म्हणू आपण त्याला, त्याच्या काही प्रोव्हिजन्स असतात, त्या प्रोव्हिजन्स काय आहेत, सर्टिफिकेट कशा पद्धतीने इश्यू करण्यात येते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये बघायला मिळते. युनिट नंबर 4चा जर विचार केला तर मेंबरशिप ऑफ अ कंपनी. तर मेंबरशिपसाठी
प्रत्येक मेंबरचं काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे किंवा काही मेथड्स असतात ज्याच्या माध्यमातून आपण कंपनीमध्ये मेंबर बनवत असतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ठीक आहे. किंवा एखाद्या मेंबरला टर्मिनेट करायचं असेल तर त्याच्यासाठी काय बाबी आवश्यक आहेत किंवा त्याचं काय नॉलेज, कशा प्रकारे आपण त्याचं हे करू शकतो, किंवा त्याची प्रत्येक सभासदाची काय देयता असेल, तर ते सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिट नंबर 4मध्ये मिळेल. त्याच्यानंतर डायरेक्टर्स ऑफ कंपनी, कंपनीचा डायरेक्टर्स कोण बनू शकतो, ठीक आहे, त्याची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने केल्या जाते, त्याची रिक्रुटमेंट कशा पद्धती, काय म्हणून आपण त्याला, त्याचं रेम्युनरेशन कशा पद्धतीने ठरवण्यात येते, त्याची ड्युटीज काय आहेत, कर्तव्य काय आहेत, लॅबिलिटीज, त्याला कोणत्या प्रकारची पॉवर देण्यात येते, डायरेक्टरचं रिटायरमेंट कशा पद्धतीने केल्या जाते किंवा कशा पद्धतीने होते, आणि लिगल पोझिशन काय आहे डायरेक्टरची, या सगळ्या गोष्टी, या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिट नंबर 4मध्ये बघायला मिळेल. तर याच्या माध्यमातून तुम्हाला आउटकम्स मिळू शकतात. तर कोर्स आउटकमचा जर विचार केला तर स्टुडंट आर प्रोव्हाइडेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी शेअर कॅपिटल, अथराइज कॅपिटल, पेडअप कॅपिटल, टाइप्स ऑफ शेअर, मेंबरशिप ऑफ कंपनी, डायरेक्टर्स ऑफ कंपनी, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे जवळपास कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला हा पूर्ण सब्जेक्ट, पूर्ण जर कोर्सचा जर विचार केला, कंपनी लॉ या सब्जेक्टचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की कंपनी कशाला म्हणतात, कंपनीची निर्मिती कुठून होते, कंपनीचे मेंबर कोण असतात, कंपनीची कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटलचे जे पार्ट्स आहेत ज्याला आपण शेअर म्हणतो, ते शेअर म्हणजेच काय, शेअरचे प्रकार कशा प्रकारचे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, कशा पद्धतीने त्याचे काही नियम आहेत, त्याच्यानंतर ते कंपनीचे संचालक मंडळ कशा पद्धतीचे असते, संचालक कोणत्या प्रकारचे काम करतात, त्यांचे काय कर्तव्य आहेत, ह्या सगळ्या बाबी, ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कंपनी लॉ या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये लॉ वगैरे अजूनपर्यंत तुम्हाला शिकवणं म्हणजे एखादा कंपनी ॲक्ट आहे किंवा कोणतं असं ॲक्ट ज्याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली नाही आहे. हां, ॲक्टचा जर विचार केला तर जसं घटनापत्रक आहे ज्याला आपण मेमोरेंडम आपण म्हणतो, तर ते आहे, ते सुद्धा घटनाच आहे एक प्रकारची. घटनापत्रक म्हणजे एक प्रकारचं कायदा आहे, त्या कायद्यानुसारच त्याची निर्मिती होत असते. तर हे सगळे लॉ त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. बाकी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आहे, लॉ खूप कमी आहे, लॉचा इथे यूज खूप कमी आहे या सेमिस्टरमध्ये, 3rd सेमिस्टरमध्ये, ठीक आहे. 4th सेमिस्टरमध्ये या सब्जेक्टचा दुसरा पार्ट आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. तर त्यामध्ये सचिवाची कार्यपद्धती आपण ज्याला म्हणतो SP, तर त्यामध्ये तुम्हाला काही लॉ शिकायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे सगळे आउटकम्स थ्रू आउट द कोर्स स्टुडंट गेट द नो द होल प्रोसेस फ्रॉम द इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनी टू द वाइंडिंग अप ऑफ द कंपनी अँड ऑल द लॉज रिलेटेड टू इट. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एखादी कंपनी निर्मितीपासून तर ती कंपनी वाइंडिंग करण्यापर्यंत, म्हणजे काय म्हणून आपण त्याला तिचं निस्तारण करण्यापर्यंतची सगळी जी काही प्रोसेस आहे, म्हणजे सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत, सध्या काळामध्ये जे चालू असते तिचं मॅनेजमेंट कशा करण्यापर्यंत, त्याचं डायरेक्ट निर्देशन करण्यापर्यंत सगळ्या बाबी तुम्हाला या विषयाच्या माध्यमातून मिळत असते. त्याच्यानंतर कंपनीच्या लॉच्या संदर्भामध्ये किंवा कंपनीच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांना अवेअर करणे, त्यांना जागरूक करणे, त्याच्या ज्ञानासंदर्भामधील त्याच्या नॉलेजमध्ये भर घालणे, हा या कोर्सचा आउटकम्स आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपण जो कंपनी लॉ आहे त्या कंपनी लॉच्या संदर्भामधील जो सिलेबस आहे तो सिलेबस बघितला आणि त्या सिलेबसच्या माध्यमातून तुम्हाला काय आउटकम्स मिळू शकते ते आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट एखादा सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टचं आउटकम्स काय असू शकते, BComचे रिलेटेडच असणार, ठीक आहे. ते आपण नेक्स्ट क्लासला पाहू.